गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते। मी तुम्हाला आज दाखवणार आहे चटपटीत कैरीची चटणी। तर ती कशी करायची, चला जाऊया आपण रेसिपीकडे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कैरी, शेंगदाणे, साखर, लसूण व काश्मीरी लाल मिरची पावडर। सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे भाजायचे आहेत। सर्वप्रथम आपल्याला कैरीचे साल काढायचे आहे। साल काढण्याच्या आधी मी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण साल काढून घेऊया। कैरीचे साल काढल्यानंतर आपल्याला कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। कैरीचे व्यवस्थित तुकडे झाले आहेत। तर आता आपण चटणी करायला घेऊया। चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे, शेंगदाणे, लसूण, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ व काश्मीरी मिरची पावडर घेऊन मिक्सरला फिरवूया। तुम्ही बघू शकता की आपली कैरीची चटणी रेडी झाली आहे। तिचा कलरही खूप सुंदर आला आहे। तर आता आपण कैरीच्या चटणीला एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया। कैरीची चटणी रेडी झाल्यानंतर आपल्याला त्यावर मोहरीची फोडणी घालायची आहे। त्यासाठी आपल्याला छोट्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन तेल चांगलं तापलं की त्यावर आपल्याला मोहरी घालायची व मोहरी तडतडली की आपल्याला त्या कैरीच्या चटणीत घालायची आहे। मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा व ही फोडणी आपल्याला कैरीच्या चटणीत घालायची आहे। फोडणी चटणीत घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही कैरीची चटणी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।